ज्यांच्या गाण्यांनी सगळ्यांना याड लागलंय ते अजय आणि अतुल आपल्या सोबत आहेत. खूप स्वागत आहे. आणि काय सैराट भन्नाट म्हणजे सुसाट खऱ्या अर्थाने गाडी सुटलेली आहे. सैराटची गाणी फार अप्रतिम आत्तापासूनच ओठांवर आहेत सगळ्यांच्या. आणि हे कॉम्बिनेशन कसं जुळलं? फॅन्ड्रीपासूनचं नागराजचं असोसिएशन तर आहेच, पण सैराट हा टोटल एक अख्खा म्युझिक अल्बम या निमित्ताने पुढे यावा आणि नागराजचा एक वेगळी त्याची अभिव्यक्ती. तर हे कॉम्बिनेशन ही कधी सुचलं आणि कधी हे पुढे असोसिएशन तयार झालं? ॲक्च्युली जसं फॅन्ड्री करत होतो त्याच मुवमेंटला एकीकडे सैराटचं बोलणं चालू होतं. म्हणजे ॲक्च्युली फॅन्ड्री हा रिलीज झाला आणि मी नेक्स्ट मिटिंग जे आम्ही भेटलो ते सैराटसाठी होती. कारण त्याच वेळेला फॅन्ड्रीच्या वेळेला अरे ह्याच्या डोक्यात एक कॉन्सेप्ट आहे सैराट, टू प्लीज तुम्ही ते ऐका. निखिल म्हणाला होता आपण एकदा भेटू सैराट ऐकायला. आणि मग असंच आम्ही फॅन्ड्री सुपरहिट चालू होता त्याच दिवसांमध्ये आम्ही परत भेटलो तेव्हा सैराटची स्टोरी ऐकली. सो ते ॲक्च्युली ते फॅन्ड्रीचंच असोसिएशन आहे. आणि मुळात मे बी असं म्हणाल की लोकांना त्यावेळेला खूप राग आला होता, फॅन्ड्रीमध्ये गाणं नव्हतं, चित्रपटात नव्हतं. म्हणजे खूपच चिडले होते लोक. हे गाणं चित्रपटात असावं असंही. हो, लोकांना ते गाणं चित्रपटात हवं होतं की त्यासाठी बरेच लोक बिचारे चित्रपटाला आले होते. मग मे बी त्याचा बदला आता घेतला. चार गाणी गाणी थेट समोर आली. अतुल, कशा पद्धतीने हे सगळं असोसिएशन, जसं मी म्हटलं की फॅन्ड्री आणि थेट आता सैराट. जसं अजयने सांगितलं की सैराट आम्ही खूप आधीच ऐकलं होतं की झाली त्याला एक 2 वर्ष झाली. आणि ऐकलं तेव्हाच आम्हाला खूप पिक्चर आवडलं होतं आणि काहीतरी चॅलेंजिंग करता येईल असं वाटलं. आणि एक नागराजचं आणि आमचं छान ट्युनिंग जमलं. त्यामुळे आणि कधी नव्हतं एक तर नागराजने पहिले एक फिल्म केली होती, एक शॉर्ट फिल्म होती, त्याच्यामध्ये म्युझिकला विशेष स्कोप नव्हता. फॅन्ड्रीमध्ये पण त्यांनी एक गाणं झीने सांगितलं आपण करू म्हणून तो तयार झाला, ते फिल्ममध्ये नव्हतं. आता याच्यामध्ये कम्प्लीट आम्हाला पण बॅटिंग करायला मिळणार होती. 4 गाण्यांच्या सिच्युएशन आहेत चित्रपटात, त्यामुळे मजा आली करताना. आणि एक जसं सैराटचं म्युझिक करायचं ठरलं त्याचवेळी एक जे प्रेडिक्टेबल म्युझिक जे होणार होतं किंवा जे वाटणार होतं की आता नागराज, अजय अतुल, मराठी मातीतला सिनेमा म्हणजे ज्या पद्धतीचं एक म्युझिक लोकांना वाटेल त्यालाच एक छेद देण्याचा प्रयत्न करू असं तेव्हा मनात आलं. आणि त्या निमित्ताने मग आज आपण जे भेटलो ते हे या पहिल्या भारतीय चित्रपटाचं म्युझिक ऑर्केस्ट्रा हॉलिवूडला रेकॉर्ड आम्ही करून आलो. क्या बात आहे. खरंच म्हणजे हे सर्वात मोठं सरप्राईज आहे आणि अत्यंत ग्रँड सरप्राईज म्हणू शकतो. म्हणजे ग्रँड हा शब्द छोटा आहे खऱ्या अर्थाने. हॉलिवूडमध्ये रेकॉर्डिंग आणि ते सगळे म्युझिशियन तुमच्यासोबत, ते सगळे ऑर्केस्ट्रा वादक, ते सगळे सोबत होते तुमच्यासोबत आणि तो एक एक्सपिरियन्स नक्कीच फार ग्रँड असेल. तर त्याच्याबद्दल आधी काय सांगाल? म्हणजे आम्हाला कसं होतं ते वादकांशी इंटरॅक्शन, ते सगळं कसं होतं? नाही, ते सगळं ॲक्च्युली इमॅजिन करा, ते एवढे इंटरनॅशनल आर्टिस्ट आहेत. मोर दॅन त्यांनी आत्तापर्यंत म्हणजे तिथल्या जो नवीन जो असेल एखादा आर्टिस्ट जो त्यांच्यात नवीन असेल त्याने सुद्धा एक मोर दॅन 50 फिल्म्स वाजवलेल्या आहेत हॉलिवूडच्या. आणि एवढ्या गुणवंत लोकांबरोबर तुम्ही काम करायला बसलाय, कारण तिथे पोहोचणंही त्या आर्टिस्टसाठी फार इम्पॉर्टंट असतं. ऑर्केस्ट्रा सेक्शन, सिम्फनिक ऑर्केस्ट्राचं इन स्टुडिओचं जे सेक्शन असतं त्याचं डिवायडेशन, फर्स्ट चेअर, सेकंड चेअर, व्हायोलिनिस्ट, त्यांची ख्याती आणि त्यांची तिथे पोचण्यासाठीची जी प्रोफेशनल जे ट्रेनिंग असतं ते फारच एक्स्ट्रीम हाय लेवलचं असतं. अशा लोकांबरोबर तुम्हाला काम करण्याची संधी मिळते. आणि अशी लोक जेव्हा तुमचं गाणं पहिल्यांदा समोर नोटेशन्स वाचून वन शॉट टेक ओके लेवलला वाजवतात, ते ऐकून म्हणजे गाणं वाजवणं हा वेगळा भाग होता. मुळात त्या हॉलमध्ये उभं राहून एक ते जे ट्युनिंग करतात ना, ते ट्युनिंग ऐकणं सुद्धा ब्रह्मानंद असतो, एवढं सांगतो मी. ते नुसतं ज्या पद्धतीने ट्यून करतात, ओ गॉड, ते ऐकण्यासाठी कान तळमळत होते. खरंच सांगतो,
मायक्रोफोन्स रेकॉर्डेड ऑडिओ सॅम्पल्स अशा बऱ्याच लेवलला आम्ही ते सगळं ऐकलेलं आहे. पण तिथे उभं राहून ॲट दॅट मुमेंट ॲज अ सेड ब्रह्मानंद, आणि मग ते म्युझिक जेव्हा वाजवत होते तेव्हा तर लिटरली सांगतो अंग शहारत होतं. म्हणजे म्युझिक डायरेक्टर म्हणून ऐकतच नव्हतो, कंपोजर म्हणून ऐकतच नव्हतो, लहान मुलगा म्हणून पाहत होतो की वा हे केवढं सुंदर आहे, किती छान आहे, आणि आपलं म्युझिक आहे हे नंतरच त्याच्या डोक्यात नाही येत होतं, अरे हे आपलंच म्युझिक वाजवत आहे, दिस इज ऑसम. बट सिरियसली तो एक्सपिरियन्स म्हणजे आमच्यासाठी लाईफ टाईम एक्सपिरियन्स झाला, लाईफ टाईम एक्सपिरियन्स. खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती असेल अतुल. ही संकल्पना म्हणजे हे कधी सुचलं की आपण आता हे बाहेरच करायचं रेकॉर्ड, आणि मग अर्थात ते अंमलात आलं आणि तो एक वेगळाच टेक नंतर सुरू झाला. पण नाही, कसं आहे, आपलं एक आपली मेंटॅलिटी असते की आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल का, आपल्याला कसं जायचं. एक तर आपल्याला भाषेचा प्रॉब्लेम, आणि एक त्यांचे बजेट्स काय आहेत, किंवा ॲक्सेस कसा होईल, कशा पद्धतीने ते वेलकम करतील, ह्या सगळ्या गोष्टी होत्या. पण आम्हाला पहिल्यापासूनच असं कुठेतरी इच्छाशक्ती म्हणा, किंवा जसं हे म्युझिक कंपोज करायला सुरुवात झाली तेव्हाच ठरलं की आम्ही हे बाहेर करणार. अच्छा, त्याच्यामध्ये पण ऑप्शन्स होते की आपण हॉलिवूडला करायचं, कारण हे दीज पीपल आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह, हे खूप महाग आहेत. आणि त्यानंतर आम्ही जो स्टुडिओ आम्ही घेतला होता तो सोनी MGM स्टुडिओ, तो स्टुडिओ पण तिथल्या लोकांची म्हणजे लॉस एंजेलिसमधल्या म्युझिशियन्सची त्यांचं स्वप्न आहे की त्या स्टुडिओत एकदा काम करता यावं. आणि हे जे सगळे म्युझिशियन्स आहेत ते इतक्या मोठ्या संख्येनं हा ऑर्केस्ट्रा होता की त्यातल्या म्हणजे खूप बिग बजेट हॉलिवूडची मूवी असेल तर ते एवढा ऑर्केस्ट्रा वगैरे वापरतात. आणि हे सगळं खरोखर म्हणजे स्वप्नवतच आहे. आम्हाला ज्या गोष्टी जागेत झालेले स्कोर ऐकत आम्ही मोठे झालो, त्याच जागेवर जाऊन त्याच म्युझिशियन्स बरोबर आम्हाला काम करता आलं. ही खरोखर परमेश्वराची कृपा आहे. सैराट या मराठी सिनेमाच्या निमित्ताने हे घडलं, हे आमच्यासाठी खरंच म्हणजे आपल्या सगळ्याच मराठी माणसासाठी एक कॉलर थाट होण्याची गोष्ट आहे. पण या आधी अनेक मोठ्या बिग बजेट बॉलिवूड मूव्हीज तुम्ही केलेल्या आहेत, पण कुठेतरी हा योग आत्ताच जुळणार होता का? खरंच आहे, तसंच आहे. आणि दुसरी गोष्ट मी अगदी मनापासून सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो की आम्हाला बॉलिवूडमधल्या पिक्चर करत असताना कदाचित आम्हाला आमच्या प्रोड्युसर्सला किंवा आमच्या डिरेक्टर्सला हे कन्व्हिन्स करायला जास्त लागलं असतं. पण मराठीमधले आपल्याकडचे लोक क्रिएटिव्ह, आपल्याकडचे प्रोड्युसर जरी असले तरी ते क्रिएटिव्ह आहेत, त्यांना माहिती आहे की काय, ते नुसतंच पैसे बघत नाहीत, तर त्याच्यामागचं महत्त्व पण माहिती आहे. पाठिंबा जास्त महत्त्वाचा, फार महत्त्वाचा होता. आणि झी स्टुडिओ आमच्या पाठीशी उभं राहिलं त्यासाठी. आणि आम्हाला त्यांनी फक्त क्रिएटिव्हिटीवर कॉन्सन्ट्रेट करायला लावलं. कुठल्याही गोष्टीचं बर्डन नाही आणि कुठल्याही गोष्टीचं म्हणजे मला एक अजूनही आठवतं की आम्हाला थोडा वेळ कमी पडत होता आणि एखादा तास एक्सटेंड करायचा का, म्हणून आम्ही विचार करायला लागलो. आणि मी फोन केला तिकडून लॉस एंजेलिसवरून निखिलला की अरे असं असं होतंय. तर त्यांनी कुठल्याही क्षणाचाही विलंब न करता मला सांगितलं, त्यांनी हा करून टाकू, एक्सटेंड होते, किती $4,000 वाढत आहेत, ठीक आहे करून टाक. $4,000 सुद्धा किती झाले आपल्याकडे आज. एका सेकंदामध्ये त्यांनी 2.5-3 लाख रुपये एक्स्ट्रा होतात म्हणून त्यांनी मला होकार दिला. ॲक्च्युली त्याची गरज नाही पडली, पण इतका स्ट्रॉंग पाठिंबा असेल तर कसं असतं ना, म्युझिक पण करेल, म्युझिक पण आपल्याकडे अजून पण लोक असतील ते करतील. आणि त्यांची पण इच्छा असेल की तिकडे पोहोचावं. भरारी ही नेहमीच वर असते, पण कधी कधी बाकीची साधनं हाताशी मिळत नाहीत, असंच आहे. अगदीच. आम्ही तर अशी लोक आहोत, आम्हाला बेसिक साधनं सुद्धा हाताशी नव्हती. आमच्यासाठी तर हे सगळे काय म्हणतात त्याला सुवर्ण संधी आहेत प्रत्येक गोष्ट. म्हणजे जसं आमच्यासाठी आमचं कीबोर्ड पहिला जसा इम्पॉर्टंट होता, हे एवढे मोठे प्लेयर्स आमच्यासाठी वाजवतात, हे तर म्हणजे यू कॅन इमॅजिन आमच्यासाठी किती त्याचं मोठी गोष्ट असेल आमच्यासाठी. आणि ॲज अतुल जसं म्हणाला तशी गोष्ट महत्त्वाची फार आहे. त्यांनी हा विश्वास दाखवणं हा फार इम्पॉर्टंट गोष्ट होती. आणि ज्या प्रॉडक्टसाठी त्यांनी तो विश्वास दाखवला ते पण फार सार्थ होतं. त्या मुमेंटला मला माहितीच नव्हतं की असं गाणं करू, फक्त असा एक ग्रू असेल. आणि मी त्याच मुमेंटला त्याला बोललो होतो निखिलला की आपण असं करू आणि हे असं तिकडे रेकॉर्ड करू. तेव्हा आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही सगळी गाणी करू की काय करू, असंही पण काही डोक्यात नव्हतं. एक गाणं तरी करू, लेट्स सी हाऊ इट गोज. बट देवाच्या कृपेने आम्ही नॉट जस्ट वन सॉन्ग बट
काही बॅकग्राऊंड स्कोअर सुद्धा तिकडे रेकॉर्ड करून आणला अँड इट वॉज अमेझिंग. फ्युजन हा छोटा शब्द आहे, पण मला तो क्रिएटिव्ह ब्लेंड असं म्हणावंसं वाटेल, कारण तो एक क्रिएटिव्ह ब्लेंड झालेला आहे. कुठेतरी अगदी रांगडं संगीत सुद्धा ऐकू येत आहे आणि कुठेतरी थेट अगदी बिथोवनच ऐकतोय की काय, असंही नाही, एक तुम्ही जर ती एव्ही बघितली तर त्यामध्ये एक फ्ल्यूट प्लेअर आहेत, तिने फार छान कॉमेंट दिली की दिस इज अ करेक्ट कॉन्ट्रीब्युशन ऑफ टू रिच कल्चर्स ऑफ फिल्म मेकिंग. त्यांच्याकडच्या हॉलिवूडच्या फिल्मच्या एक एक थीम ह्या आपल्याकडे इतक्या पॉप्युलर आहेत, पण त्यांच्याकडे कधी रिदम ओरिएंटेड गाणं किंवा असं गाणं त्यांच्याकडे फारच क्वचित, फार फार तर ते अल्बममधून एखादं हायर करतात. त्यामुळे त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा फोक रिदम आणि हा ऑर्केस्ट्रा हे त्यांच्यासाठी पण ट्रीट होती आणि त्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं ते. जसं ते म्हणतात की हे बॉलिवूड म्युझिक, ते असं एक बॉलिवूड म्युझिक अशी एक टर्म वापरतात, एक अगदी सहज ते एक बॉलिवूड म्युझिक अशी टर्म वापरतात. आपल्यासाठी एक ते एक फिल्मी गाणं असतं, आपण त्याला फिल्मी संगीत असं एक म्हणतो, पण बॉलिवूड म्युझिक हे त्यांच्यासाठी काय आहे किंवा त्यांच्या डोक्यात त्या सगळ्या काय कल्पना आहेत. आणि तुमचं म्युझिक अर्थात अजून थोडं वेगळं आहे, अजून एक कुठेतरी छेद देणार आहे. खरं तर त्या क्लिशे बॉलिवूड म्युझिकला तुम्ही एक वेगळी वाट पकडली होती आणि मग तुमची एक वेगळी भरारी आहे. तर त्यांच्या मनात त्या असलेल्या संकल्पना आणि मग त्यांना या संगीताची ओढ कशी लागली, ते कसं वाटलं? नाही ॲक्च्युली त्यांनी ज्या प्रकारे वाजवत असताना मुळात फार मोठी गोष्ट असते की तुमच्या हातात इन्स्ट्रुमेंट असतं, सो तुम्ही टाळ्या वाजवू शकत नाही आणि तुम्ही वाजवत असता. प्रत्येक म्युझिक पीस संपल्यानंतर सगळ्यांनी पाय वाजवायची पद्धत आहे, फूट टॅपिंग करून सगळं. प्रत्येक म्युझिक पीस झाल्यानंतर त्यांनी पाय वाजवून सगळ्यांनी अभिनंदन केलं आमचं. आणि ही तुम्हाला खोटं वाटेल नाही, ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे. बिकॉज अशी सेशन होऊन जातात तर त्यांचे पाय हलत असले बिचारायचं त्यावेळेला. यू कॅन इमॅजिन. तर नसते वाजले ना तर मग म्हणजे मला तर चैनच नसतं. आपण टाळ्या देतो तसं कुठेतरी कलाकार दुखवला असतं, नो डाऊट. म्हणजे टेक्निकली काम ओके झालं असतं, फाईन, परफेक्ट झालं असतं, पण तरी माणूस म्हणून त्या माणसाच्या आपण कुठेतरी अंतरंगाला हलवलं, ह्या गोष्टीने फार आनंद होतो. म्हणजे तो मी अवर्णनीय गोष्ट आहे ती. आणि ते ऐकण्यासाठी मोर दॅन व्हॉट दे प्लेड, दॅट वॉज एक कुठेतरी अर्ध डोकं काय म्हणतात त्याला, अर्धा मेंदू सुखावला त्याने आणि बाकीचा सगळा व्यापला त्यांच्या त्या पाया वाजवल्याने. दॅट वॉज तो म्हणजे इतका सुपर साऊंड होता की स्टँडिंग ओवेशन म्हणतो असं त्यांच्यासाठी फूट टॅपिंग. आणि इच अँड एव्हरी क्यूज म्हणजे कदाचित ते आम्ही पहिल्यांदाच असं कुठली तरी पिक्चर आली, बरं त्यांना ते म्हणतात की बॉलिवूड मूवी. ॲक्च्युली बॉलिवूड नाही आपली मूवी. आपली म्हणजे त्यांना माहीत पण नाही की कुठल्या रिजनल मधली ही फिल्म आहे. आणि तर त्यांना जास्त कौतुक होतं त्याचं. ज्या कौतुकाने आम्ही गेलो होतो तेच आमच्याकडे अशा पद्धतीने येऊन भेटत होते आणि बोलत होते की कोणीतरी खूप मोठे सेलिब्रिटी आले. जेव्हा सैराट हा सिनेमा समोर येतो, नागराज मंजुळेचा सिनेमा येतो, तेव्हा त्याची जी चित्रभाषा आहे, त्याच्या सिनेमाची जी चित्रभाषा आहे ती खूप वेगळी आहे. ती पारंपरिक पद्धतीला नेहमीच छेद देणारी आहे. फॅन्ड्री असेल, त्याच्या आधीची त्याची शॉर्ट फिल्म असेल, आणि त्या सैराटची चित्रभाषा तर फारच अमेझिंग आहे. आणि त्याच्यात हे म्युझिक कुठेतरी अजूनच एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवत आहे. तर त्यामुळे त्याची चित्रभाषा, त्याची दिग्दर्शनाची शैली आणि मग सैराटची ही तुमचा अजून एक वेगळा तो टेक होता. तर हे म्युझिक आणि दिग्दर्शन, नागराजचं दिग्दर्शन आणि संगीत याचा विचार एकत्रित कसा केला गेला किंवा त्या बैठका कशा होत्या? मुळात एक गोष्ट लक्षात घ्या, नागराजची जी बेसिक जो थॉट आहे चित्रपटाचा तो रिअलिस्टिक आहे, एकदम रिअलिस्टिक. तुम्ही ॲक्च्युली जशी आपण जगतो माणसं तसं दाखवण्याचा त्याचा प्रयत्न आहे. ओनली थिंग विच सेपरेट्स दोज पीपल इज लव्ह. ती जेव्हा दोन मुलं एकमेकांवर प्रेम करणार आहेत त्या मुमेंटला ती स्टोरी बहारदार होते. तिकडे बहार आली हे कळलं पाहिजे, तो जाणीव होईल इतकी बहार यायला पाहिजे. तर मग ते सिनेमॅटिक असायला पाहिजे. तर मग ते फक्त बॉलिवूडिश का? मग वी थॉट की लेट्स मेक इट इवन मोर ग्रँडर. बिकॉज प्रेम केलं, त्याच गोष्टीचा रिस्पेक्ट
आणि त्या गोष्टीला जास्त जास्त ग्लोरीफाय करायला सगळा पाहिजे. उठाव संगीतातून दिसला. सो तीच एक लँग्वेज होती आमच्याकडे की ते प्रेम जे आहे ते अत्यंत इनोसंट, प्युअर एलिगन्स. आणि एलिगंट साऊंड करायला पाहिजे. दोघंही माझ्यासोबत आहात. आज इतक्या वर्षांची ही जर्नी आहे, पण कुठेतरी सुरुवातीला एक अजय अतुल म्हणजे ढोल ताशे किंवा असं बोललं जायचं तेव्हा, आणि त्यानंतर तुम्ही अजून त्याच्या कितीतरी पटीने पुढे गेलात, आणि त्यानंतर आता हे हॉलिवूडमध्येच रेकॉर्डिंग होणं आणि हे सगळं अत्यंत वेगळं आहे, हे अत्यंत मोठं आहे. पण कुठेतरी तो एक शिक्का जो कधीच तुम्ही पुसून गेलेला आहात, तर त्याबद्दल काय सांगावं असं वाटतं, काही शेअर करावं असं वाटतं किंवा? नाही, आम्ही स्वतःलाच आम्ही एक तर कधी कोणाशी कॉम्पिटिशन केली नाही, ना आमच्या पेक्षा मोठे असलेल्या लोकांशी, ना आमच्यापेक्षा नवीन जे येतात त्यांच्याशी. पण आमच्याशीच कॉम्पिटिशन आहे. आणि सतत आम्हाला प्रयोगशील राहणं जास्त काहीतरी महत्त्वाचं. चॅलेंजिंग असल्याशिवाय काही अर्थ नाही. आणि अजून हेच नाही, हॉलिवूडच नाही, अजूनही जगात बऱ्याच गोष्टी अशा उरल्यात की जे आपल्याला आजमावायचं आहे. चॅलेंज घ्यायला पाहिजे, वेगवेगळं काहीतरी करायला पाहिजे. नंतर तुम्ही एखादी गोष्ट करता आणि मग त्यानंतर तुम्हालाच असे त्याच्यासारख्या वेगळ्या गोष्टी दिसायला लागतात, आणि मग तो फार काय म्हणतात पायंडा होऊन जातो. त्यामुळे हे कुठेतरी ब्रेक करायलाच पाहिजे. आणि ते आमच्याकडे ती संधी आली म्हणून आम्ही ते प्रत्येक नव्या कामातूनच दाखवणं जास्त तुम्हाला गरजेचं मी एक गोष्ट सांगेन की मे तुम्हाला जसं म्हणायचं तसं म्हणा. अजय अतुल म्हणजे ढोल ताशे, अजय अतुल म्हणजे फोक, अजय अतुल म्हणजे सिम्फनिक. तुम्हाला जसं प्रत्येकाला ज्या पद्धतीने जसं रिसीव्ह करायचं तसं करा. व्हॉट वी आर फॉर आवर सेल्फ इज ज्याच्यामध्ये ग्रँडियर आहे ते आम्हाला खुणावतं. सो ते प्रत्येक गोष्टीचं ग्रँडियर आम्हाला आम्ही म्युझिक तसंच ऐकलंय, आम्ही त्यालाच समजतो. आणि आमच्यासाठी जे काय आहे ती इवन छोटीशी गोष्ट सुद्धा अशी छान छान मोठी होत जाते. आणि ती होणं हा आमच्या स्वभावाचा भाग आहे. प्रत्येक क्षण सोहळा होऊन जातो. सोहळा होतो. अँड दॅट्स द ओनली वे वी कॅन डिस्क्राईब आवर सेल्फ. तो असं नाही की आम्ही घरात सुद्धा तसेच असतो, पण ती जेव्हा गोष्ट प्रेझेंट करण्याची गरज येते त्या मुमेंटला ते आमच्याकडे ऑटोमॅटिकली बिग होत जातं. असं ठरवून नाही होत ते, किंवा एक मे बी ती विजन तशी आहे, नजर तशी, आणि ती विचार करण्याची पद्धत तशी आहे, ती टेंडन्सी आहे. कदाचित आपण जास्त बोलतोय, पण एवढा विचार तेव्हा होत नसेल, त्या संगीतातूनच ते एक्सपेरिमेंटिंग होत बोलतोय. आता ते एक्सपेरिमेंट इतकी वर्ष चालू आहे ना, सो वी कॅन नाव आता आम्ही ते क्रिटिसाइज तरी करू शकतो, एक्सप्लेन करता येऊ शकतं. याचा उल्लेख A.R. रहमाननी पण केला त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये, क्या बात है, क्या बात. की त्याला विचारलं गेलं की आजकाल तुमच्या काइंड ऑफ म्युझिक तुम्हाला कोण वाटतं तुम्ही करताय, आणि एक दोन नावं पण घेतली दुसऱ्या संगीतकारांची. पण त्यांनी आनंद आहे आणि आय थँक टू A.R. रहमान की त्यांनी प्रत्यक्ष देवाकडून दाद मिळाली. त्यांनी हे मान्य केलं. त्यांनी सांगितलं की आजकालच्या म्युझिकमध्ये सिनेमॅटिक साऊंड गेला जो 90s 80s मध्ये होता, बट आय थिंक अजय अतुल हॅज इट. क्या बात है. सो ही खूप चांगली गोष्ट आहे की म्हणजे आत्ता A.R. रहमान आपलं प्रतिनिधित्व करतोय जागतिक पातळीवर, आणि त्यांनी जर का अशा पद्धतीने आमचं सुद्धा नाव घेतलं असेल त्यात, तर मला वाटतं वी आर ऑन राईट ट्रॅक. याड लागलं ग, याड लागलं ग, रंगल तुझ्यात याड लागलं ग, वासी हो साथी येई कस्तुरीचा, चाखलं या वार ग्वाड लागलं ग, चांद भासतो दिसाच मावळाया लागलं, आस लागली मनात कालवाया लागलं, याड लागलं ग, याड लागलं ग, रंगल तुझ्यात याड लागलं ग, वासी हो साथी येई कस्तुरीचा, चाखलं या वार ग्वाड लागलं ग. क्या बात है, क्या बात आहे. खऱ्या अर्थाने जसं आता आपण तर शहरात राहतो, पण गावातले सुद्धा आमचे काही मित्रमंडळी आहेत, त्यांनाही अत्यंत म्हणजे खऱ्या अर्थाने हृदयस्पर्शी हे गाणं आहे, याड लागलं. खऱ्या अर्थाने त्यांना याड लागलेलं आहे. तुम्हालाही अशा काही प्रतिक्रिया मिळालेल्या असतील, कारण हे याड लागलं आपलं वाटतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि या सगळ्या प्रतिक्रिया आम्ही पाहिलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. तर तुम्हालाही अशा काही इंटरेस्टिंग प्रतिक्रिया काही मिळाल्या असतील? आमच्याकडे आमच्या स्वतःच्या प्रतिक्रिया इतक्या जबरदस्त होत्या, कारण आम्ही तुमच्या पुढे तर गाणं आत्ता 1.5-2 महिन्यापूर्वीपासून येतं आहे. आमच्या स्वतःच्या प्रतिक्रिया इतक्या भयानक होत्या एकेकाच्या की मी सांगू शकत नाही.
कारण आमच्याकडे तर मुळात अर्ध्या लोकांना याच्यावरती शब्दच नको होते. हे लोक म्हणत नको, हे फक्त अजय तू असंच दाढी डाडाच कर, हे सुंदर आहे, ह्याच्यात प्लीज काही लिहू नका, राहू दे एखादं गाणं असंच झालं तर काय फरक नाही पडत, त्याच्यावर काहीच लिहू नका. काहींचं म्हणणं होतं की याड लागला अजिबात म्हणायला नको, ते गाणं त्याच्यामुळे फारच हे वाटतंय. अशी खूप आमच्याकडे भयानक वेगवेगळ्या प्रतिक्रिया, कारण त्या ट्यूनच्या इतके लोक इतके प्रेमात होते. आणि सी जास्त आनंद मला या गोष्टीचा वाटतो बिकॉज वी वेर सो शुअर अबाउट इट की ज्या मुवमेंटला ते येईल आणि जेव्हा लोकांपुढे तुम्ही हे याड लागलं घेऊन जाल त्यावेळेला त्याच्यानंतर लोक सिरियसली दे फील इट की याड लागलं, दे विल फील. आणि हे काही आत्ता जोक म्हणून सांगत नाही किंवा आता उगं झालंय म्हणून सांगत नाही, आम्हाला त्या मुवमेंटला माहिती होतं, सिरियसली माहिती होतं की सम हाऊ दिस विल वर्क, दिस विल वर्क, या दिस विल वर्क. कॉन्ट्रास्ट फार वेगळा आहे ना, की एवढी एकदम ग्रामीण भाषा आणि त्याला इतकी रॉयल ऑर्केस्ट्रल ट्रीटमेंट. बरं, ती ऑर्केस्ट्रल ट्रीटमेंट पण ती प्रेमात पडण्याचीच आहे ती, त्यामुळे ते इतकं कॉन्ट्रास्ट वेगळा वाटतोय. नाही तर पुन्हा आपलंच मराठी म्हणजे जे आम्ही करत आलोय तशा पद्धतीचं केलं असतं तर आम्ही परत काहीतरी असंच गाणं केलंच असतं, जसं झिंगाट आहे तशा पद्धतीची गाणी आम्ही आधी पण केलेली आहेत. पण हे फार युनिक होतं, हे ऐकायला पण वेगळं आहे. आणि मातीला हिऱ्याचा साज लावलेला आहे किंवा असं काहीतरी हा, म्हणजे आहे. ते आपण सगळं सुवर्णमुकुट आहे तो सगळा. आपण ग्लोबल झालं हे मराठी. मला असं म्हणतं या 2-3 गाण्यांच्या निमित्ताने तरी खूप ग्लोबल आणि खूप युनिव्हर्सल आपला साऊंड झाला. क्या बात आहे, क्या बात आहे. खरंच खूप छान वाटलं आज, इतक्या छान गप्पा रंगल्या आणि पुन्हा पुन्हा भेटायचं आहे कारण सैराट गप्पा अजून खूप मारायच्या. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. थँक्यू.